हमारी मिट्टी में तो कसाब अहमद जैसे नादान नामर्द पैदा होते हैं। हमारी मिट्टी में तो अशरफ खान के विजय सावरकर जैसे शूरवीर पैदा होते हैं। हिंदुस्तान की मिट्टी है, हिंदुस्तान की मिट्टी है। शहीद जवानांचं प्रेम त्यांच्या गावाकडे आणलं होतं। शहीद नितीन राऊत यांचं प्रेम त्यांच्या गावाच्या समोर आणलं गेलं। कसं त्यांची लहानशी 10-12 वर्षाची मुलगी प्रेताच्या जवळ आली आणि धसा रडू लागली। तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि आपल्या बाबांकडे बघते आणि बाबांकडे म्हणते, बाबा बाबा उठा ना, बाबा उठा ना, बाबा तुम्ही आम्हाला का सोडून द्या, बाबा उठा ना, बाबा जागे ना, बाबा जागे ना। प्रत्येकाच्या हृदयात दोन दुःखाचा बांध कोसळतोय। प्रत्येक जण संतापलाय। आता प्रत्येक जण म्हणतोय त्या हरामखोरांना उत्तर द्या, त्या हरामखोरांना उत्तर द्या। आम्ही उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत, पण ते आमच्या समोर येण्यासाठी सज्ज नाही, कारण त्यांना माहिती आहे हिंदुस्तान सोबत लढून जिंकता येत नाही। म्हणून तर 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शाहिस्तेखानाने संग्राम दुर्गाच्या खाली स्फोटक पेरले आणि अख्खा संग्राम दुर्ग उडवून दिला। आणि संग्राम दुर्ग उडवून दिल्यावर त्याच्यामध्ये माझे काही मावळे शहीद झाले। बातमी शिवरायांना कळली, धोकं शिवरायांना झालं, पण शिवरायांनी विचार केला याचा बदला घेतलाच पाहिजे। आणि मग शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 ला त्या शाहिस्त्याची बोटे छाटली आणि शाहिस्त्याला दाखवून दिलं महाराष्ट्राच्या वतीला गेलो तर ही ताकद आमची। शाहिस्त्यानं पुन्हा विचार केला, या छत्रपतींच्या मावळ्यांना आता अजिबात खवळायचं नाही। छत्रपतींच्या मावळ्याला खवळलं तरी छत्रपती आपले बोटे छाटतात, उद्या आपलं मस्तक काम करतील आणि नको त्या महाराष्ट्राला नको खवळायचा। आता सुद्धा त्या हरामखोरांना उत्तर द्यायचं असेल तर आता छत्रपती शिवरायांच्या युद्ध नीतीचा अभ्यास करावा लागेल आणि त्या पाकड्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल।